भाजपचे आमदार संतोष दानवे यांनी तुमच्यावरती स्वतःचा पक्ष आणि काँग्रेस पक्षाला विकणार असल्याचे म्हटले आहे। आपल्या तालुक्याचे आमदार यांनी काल काही नगरपालिकेच्या वार्डामध्ये आणि शहरामध्ये फिरत असताना त्यांनी आरोप केला की मी माझे आमदार चंद्रकांत दानवे आणि काँग्रेसला पक्ष विकून टाकणारे असं मी त्यांची क्लिप ऐकलेली आहे। पण खरोखर जनतेला माहिती आहे कैलासवासी पुंडलिक हरी दानवे आणि मी चंद्रकांत पुंडलिकराव दानवे वडिलाला अनेक वर्षे 55-60 वर्षे त्यांनी लोकशाहीमध्ये काम केलं। जनसंघ जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टीमध्ये काम केलेलं आहे। मी सुद्धा पक्षातून इकडे आल्याच्या नंतर शरदचंद्रजी पवार साहेबांना बरोबर राहून कोण पक्ष विकतो आणि कसा पक्ष विकला जातो या तालुक्यातल्या तमाम सर्व जाती धर्मांच्या लोकांना आणि जनतेला माहिती आहे। त्यांना सांगायचं की खरोखर त्यांनी पक्ष विकलेला आहे। मग जाफराबादला नगरपंचायत असताना तिथं फुलावर त्यांनी लढली नाही, इथे सुद्धा या शहरामध्ये अनेक वेळा ते लढले आणि लढल्याच्या नंतर ताकद द्यायची तर घरात बसते, म्हणजे पक्ष दुसऱ्यालाच विकून टाकते। या पद्धतीचं काम त्यांचं आहे। त्यांनी हे जे आरोप केले हे सगळे बिनबुडाचे आरोप आहे। मी आजपर्यंत लढलो पडलो पण राज्यात 4 नंबरला पडलो तरी 4 नंबरला आहे। 1,05,300 मतं मी घेतलेली आहे। त्यामुळे दानवे साहेबांनी आमदार साहेबांनी अभ्यास करून सर्व गोष्टीचा अभ्यास करून बोललं पाहिजे। आता हे माझं त्यांना आव्हान आहे, या शहरामध्ये सगळ्या भागामध्ये त्यांनी त्यांचं फूल उभं करावा आणि ताकदीने लढावा, हे माझं त्यांना चॅलेंज आहे। तयारी कशी आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या माध्यमातून आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून मी ठरवलेले जायचं। तिन्ही पक्षाबरोबर माझी बोलणी झालेली आहे आणि या शहरामध्ये बघितल्याच्या नंतर जे काही कामं त्यांचे चाललेले होते कामं झालेले आहे। 3 महिन्यामध्ये रस्त्याची चाळणी झालेली आहे। आज कुठे गेले तर भ्रष्टाचार आणि त्यांच्या घरामध्ये सगळे कॉन्ट्रॅक्ट आहे। त्यामुळे जनतेला हे सगळं माहिती आहे। आताही त्यांच्याकडे अनेक जण इच्छुक असताना सुद्धा 1 जागा आणि 11 इच्छुक, ते इच्छुक सगळे इच्छुक होणार आहे आणि त्यांना ठणके देणार आहे। त्यामुळे तिथं सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार साहेबांच्या माध्यमातून आम्ही जाफराबाद असेल भोकरदन असेल मजबूतपणाने सामोरे जाऊ। म्हणजे महाविकास आघाडीची हे होणार आहे का, युती होणार आहे? महाविकास आघाडीची नगरपालिकेमध्ये काल सन्माननीय राजाभाऊ असतील त्यांचं बोलणं झालं। त्यानंतर माननीय खासदार कल्याणराव काळे साहेब रात्री 7:30ला ते माझ्याकडे आले होते, त्यांच्याशी बोललो। सन्माननीय आमच्या या शहरातले प्रमुख जे उद्या या शहराचं चित्र बदलणारे असे उमेदवार, त्यांच्याशी त्यांची 1 to 1 चर्चा झाली। त्यांनी सांगितलं त्या पद्धतीनं सगळेजण आम्ही तयार आहोत, महाविकास आघाडी करायला तयार आहोत। नगराध्यक्ष मात्र तुतारीचा द्या आणि आघाडी करा असं सगळ्यांचा सूर निघाला। हे सुद्धा त्यामधून कल्याणराव काळे साहेबांनी ऍक्सेप्ट केलं, सांगितलं की वातावरण चांगलं आहे आणि इथं आम्ही बसू आणि त्या चर्चा करू। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।